नागपूर अमरावती रोडजवळील बाजार गावात सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू। नागपूर अमरावती रोडवरील सोलार एक्सप्लोजिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत आज सकाळी स्फोट झाल्याची माहिती आहे। या घटनेत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती। मात्र या स्फोटात मृतांचा आकडा वाढल्याची माहिती मिळत आहे। स्फोटात तब्बल 9 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे। दरम्यान सोलार एक्सप्लोजिव्ह बनवणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला आहे। तसेच या स्फोटात अनेक मजूर गंभीररित्या जखमी झालेत। नागपूर अमरावती रोडवरील सोलार एक्सप्लोजिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत आज सकाळी स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे। तब्बल 9 जण या स्फोटात मृत्यू झाले असून अद्याप अनेक जण कंपनीत अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सध्या घटनास्थळी आमदार अनिल देशमुख उपस्थित आहेत। आमदार अनिल देशमुख म्हणाले की हे अत्यंत दुर्दैवी अपघात झालाय। सोलार एक्सप्लोजिव्ह बनवणारी ही कंपनी आहे। कंपनीच्या एका बिल्डिंगमध्ये मोठा स्फोट झाला। यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे। नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव या ठिकाणी ही कंपनी असून आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे। स्फोट तीव्र क्षमतेचा होता आणि त्यामध्ये तिथे असलेले अनेक मजूर गंभीररित्या जखमी झालेत। या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही मिळत आहे। मात्र पोलीस किंवा प्रशासनाकडून त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे किमान 5 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। सोलार एक्सप्लोजिव्ह या कंपनीच्या मुख्य दारासमोर मोठ्या संख्येने कामगारांचे नातेवाईक जमले आहेत।